या व्हिडिओ कंटेंटसाठी मी पुस्तक केलेलं आहे. जॉर्ज यांनी लिहिलेलं आणि त्याचं नाव आहे पॉवर सिस्टीम हार्मोनिक्स. स्प्रिंजर पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकातून कॅपॅसिटर बँक हा कॉन्सेप्ट मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतोय. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की कॅपॅसिटर बँक लावायचं कारण काय, त्याचा ॲडव्हान्टेज काय. आपल्याला आठवत असेल की आपण बेसिक सर्किटमध्ये नेहमी आपण म्हणतो की करंट लॅग्स बिहाइंड व्होल्टेज आणि इन केस ऑफ कॅपॅसिटर करंट लीड्स व्होल्टेज. म्हणजेच हे दोन वेक्टर जे आहेत, एक लीडिंग आणि एक लॅगिंग 90 डिग्रीने, ते एकमेकाच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. आणि हाच जो कॉन्सेप्ट आहे हा इथे कॉम्पेन्सेशनसाठी वापरलेला आहे. आपले बरेचसे लोड जे असतात ते इंडक्टिव्ह लोड असतात. कॅपॅसिटर लोड हा फार कमी प्रमाणात आढळतो आणि इंडक्टिव्ह लोड ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपण एनर्जी स्टोअर करतो, आपण कन्झ्युम करत नाही. आणि त्यामुळे मग जी स्टोअर केलेली एनर्जी आहे ती सप्लायरच्या उपयोगाची नसते ना कन्झ्युमरच्या उपयोगाची, परंतु ती जर कमी करायची असेल तर तुम्हाला कॅपॅसिटर बँक अक्रॉस लावता येतात. कॅपॅसिटर बँक न लावता जर अवाजवी आपण एनर्जी स्टोअर करत गेलो तर त्यावर आपल्याला फाईन सुद्धा आकारण्यात येतो. आणि त्यामुळे कॅपॅसिटर बँक हे काही ठिकाणी ज्यावेळी इंडक्टिव्ह लोड फार प्रमाणात वाढतो त्यावेळी कंपल्सरी केलेले असतात. आणि हे कॅपॅसिटर आपण जेव्हा अक्रॉस लावतो त्यावेळेला हा जो कॅपॅसिटर आहे हा लीड करतो आणि जशी आपण कॅपॅसिटर जेवढे जास्तीत जास्त टाकतो तर त्याप्रमाणे जो अँगल आहे तो कमी होऊन पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट आपल्याला मिळते. आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचा आहे म्हणजेच आपल्याला फाय जो अँगल आहे तो 0 करायचा आहे. अँगल 0 नाही पण अँगल अजून कमी कमी करत करत आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट म्हणजे कॉस फाय हा पॉवर फॅक्टर आपण म्हणतो, म्हणजे कॉस फाय आपण 1 करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे जो ॲडव्हान्टेज आहे कॅपॅसिटर बँकचा तो हाच आहे की आपण जे त्या पेजवर जो हा फेजर डायग्राम दाखवलेला आहे, या फेजर डायग्रामवरून तुम्हाला क्लिअर होईल की कशा प्रकारे मध्ये आपण कॅपॅसिटर ॲड केल्या त्यामुळे आपलं रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे बिकॉज ऑफ कॅपॅसिटर ती वाढली आणि ती वाढत गेल्यानंतर आपला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. पॉवर फॅक्टर हा अँगल आहे व्होल्टेज आणि करंट मधला, म्हणजे VS हा पूर्वीचा पॉवर सप्लाय व्होल्टेज आहे आणि तो जेव्हा आपण कॅपॅसिटर ऑफ असतो त्यावेळेला सोर्स व्होल्टेज आणि कॅपॅसिटर व्होल्टेज हे सारखं असतं. जेव्हा आपण कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटरच्या सिरीजमधला स्विच ऑन करतो, कॅपॅसिटर जेव्हा सर्किटमध्ये येतं तेव्हा नक्कीच ते बस व्होल्टेज जे आहे व्ही बस ते व्ही डॅश बस म्हणजे बदलणार. आणि त्याचबरोबर कॅपॅसिटर करंट फ्लो झाल्यामुळे आपल्याला IC इंटू XC हे व्होल्टेज ड्रॉप आपल्याला मिळेल. आणि जेवढी ही रिॲक्टिव्ह व्होल्टेज आपलं वाढेल, रिॲक्टिव्ह पॉवर जेवढी वाढेल तेव्हा तुम्ही बघाल की म्हणजे आपण ॲज्युम केलं आहे की सोर्स व्होल्टेज हे कॉन्स्टंट राहणार आहे आणि सोर्स व्होल्टेज जे काय म्हणजे चेंज झालेलं आहे ते कॉन्स्टंट राहून त्या जसं जसं रिॲक्टिव्ह पॉवर ही वाढत जाणार तसं तसं व्होल्टेज आणि करंटमधला अँगल अर्थात पॉवर फॅक्टर जो आहे हा इम्प्रूव्ह होत राहणार. ICRS आणि IC करंट हे दोन्ही पॅरललमध्ये आहेत आणि एका डायरेक्शनमध्ये दाखवलेत कारण रजिस्टिव्ह लोड आहे, परंतु त्याचबरोबर कॅपॅसिटर मधला जो करंट आहे प्युअर कॅपॅसिटर मधला तो 90 डिग्रीने त्याच्यामध्ये फेज डिफरन्स दाखवलेला आहे. आणि त्यामुळे IC XC आणि VC हे व्होल्टेज आहेत हे ऑपोजिट डायरेक्शनमध्ये दाखवलेले आहेत. त्यामुळे जे इक्वेशन लिहिलेलं आहे VC इज इक्वल टू व्ही डॅश बस म्हणजे चेंज झालेलं व्होल्टेज दॅट इज इक्वल टू VS मायनस ड्रॉप अक्रॉस RS आणि JXS. तर ह्याचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो त्याच्यातून सबट्रॅक्ट केल्यानंतर नवीन कॅपॅसिटर व्होल्टेज आपल्याला मिळते. नक्कीच जर आपण वेक्टरची लेंथ बघितली तर तुम्हाला VC ची लेंथ ही जास्त दिसते व्ही बसपेक्षा. आणि त्यामुळे अर्थातच हे व्होल्टेज जे आहे हे नवीन व्होल्टेज जे आहे व्ही डॅश बस हे वाढत गेलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर मग तो स्टार टाईप कनेक्शन असो किंवा डेल्टा टाईप कनेक्शन असो त्याच्यामध्ये जो मॅग्नेटायझिंग करंट असतो नो लोड मॅग्नेटायझिंग करंट यामध्ये आपल्याला हार्मोनिक्स सापडतात. आणि या हार्मोनिक्समध्ये सगळ्यात डॉमिनंट जो हार्मोनिक्स असतो तो थर्ड ऑर्डर हार्मोनिक्स. जर आपण कनेक्शन डेल्टा कनेक्शन असेल तर डेल्टा कनेक्शनमध्ये जो करंट फ्लो होतो तो करंटमध्ये थर्ड हार्मोनिक्स ज्या करंटमध्ये थर्ड हार्मोनिक्स असतात तो थर्ड हार्मोनिक्स करंट हा त्या लूपमध्ये एकाच फेजमध्ये फिरत राहिल्यामुळे तो करंट हा 0 बनतो आणि त्यामुळे डेल्टा टाईप कनेक्शनमध्ये आपल्याला हार्मोनिक्स हे 0 मिळतात.
आणि ते आपल्या लाईन करंटला कुठलाही अफेक्ट करत नाहीत. परंतु जर आपण स्टार टाईप कनेक्शन बघितलं तर स्टार टाईप कनेक्शनमध्ये हार्मोनिक्स करंट जो आहे तो हार्मोनिक्स करंटमध्ये आपल्याला म्हणजे जर समजा स्टार टाईप कनेक्शन त्यामध्ये अनग्राउंडेड कनेक्शन असेल, म्हणजे जर ग्राउंड कनेक्टेड नसेल तर मग आपल्याला करंटमध्ये थर्ड हार्मोनिक्स मिळतात. आणि ते आपण काढून टाकू शकतो जर आपण तो स्टार टाईप कनेक्शन ग्राउंड केला तर. म्हणजे त्या टाईपचं कनेक्शन आपण घेतलं तर आपल्याला थर्ड हार्मोनिक्स हा 0 होऊन जातो. परंतु जर आपण ओपन न्यूट्रल घेतला, न्यूट्रल कनेक्ट केली नाही तर थर्ड हार्मोनिक करंट हे मिळणार, परंतु व्होल्टेजमध्ये मात्र थर्ड हार्मोनिक्स आपल्याला मिळणार नाहीत. हार्मोनिक्स जर आपण बघितलं तर हार्मोनिक्सचे सोर्सेस अनेक आहेत आणि ते सोर्सेस आपण 3 विभागामध्ये आपण लिहू शकतो. एक असतात, पहिला जो येतो तो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट, ज्यामध्ये तुम्ही स्पीड ड्राईव्ह्स, व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह्स घ्या आणि UPS, SMPS, रेक्टिफायर्स, इन्व्हर्टर्स, SCR कंट्रोल सिस्टीम्स, या सगळ्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटमध्ये आपल्याला टाकता येईल, ज्यामध्ये डिव्हायसेस, नॉन लिनियर डिव्हायसेस सुद्धा यूज होतात. त्यानंतर आर्किंग इक्विपमेंट जर बघितलं आपण तर फ्लुरोसंट, मर्क्युरी लाईट्स या दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला टाकता येतील. आणि सॅच्युरेबल डिव्हायसेस जसे ट्रान्सफॉर्मर आहेत, मोटर्स आहेत, जनरेटर आहे. आपण बघितलं की ट्रान्सफॉर्मरमध्ये नो लोड करंट, मॅग्नेटायझिंग करंट जेव्हा तयार होतो त्यावेळेला त्यामध्ये ऑड हार्मोनिक्स असतं आणि त्यात थर्ड हार्मोनिक्स हा जास्त असतो. अशा प्रकारे 3 विभागामध्ये आपल्याला हार्मोनिक्सचे सोर्सेस हे दाखवता येतील. रोटेटिंग मशीन जर आपण बघितलं तर रोटेटिंग मशीनमध्ये आपण वाइंडिंग जी टाकतो ती वाइंडिंग स्लॉटमध्ये टाकलेली असते आणि त्या वाइंडिंगमुळे MMF वेव्ह आपण तयार करतो आणि ती MMF वेव्ह नक्की सायनुसायडलला जवळपास आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती सायनुसायडल वेव्हफॉर्म कधीच नसते. आणि ही जी क्वाझी सायनुसायडल MMF जी आहे आणि यामध्ये हार्मोनिक्स असतात. अर्थात आपण वाइंडिंग अशा प्रकारे ॲडजस्ट करतो की 5th आणि 7th हार्मोनिक जे आहेत ते आपले कमी होतील. आणि जर आपण जनरेटर्स बघितलं तर जनरेटर्समध्ये जे जनरेटर्स पॉवर ग्रीडला कनेक्टेड असतात ते डेल्टा कनेक्टेड असतात आणि ते डेल्टा कनेक्टेड असल्यामुळे नक्कीच आपल्याला जे हार्मोनिक्स आहेत ते थर्ड ऑर्डर हार्मोनिक्स जो जास्त प्रमाणात असतो तो जर दुसरा सोर्स बघितला तर तो बॅलेस्ट. आणि बॅलेस्ट हा नेहमी लागतो फ्लुरोसंट लाईटमध्ये. तर हा जो फ्लुरोसंट लाईटमध्ये बॅलेस्ट आहे, तर आपण जर ऑपरेशन बघितलं तर प्रत्येक हाफ सायकलमध्ये आपला व्होल्टेज बिल्टअप करावं लागतं. आणि हा जो बॅलेस्ट असतो हा नॉन लिनियर रिॲक्टिव्ह बॅलेस्ट आहे. त्याच्यामध्ये तो इंडक्टिव्ह लोड आहे एक प्रकारचा आणि त्यामुळे नॉन लिनियरिटी त्याच्यामध्ये असते आणि त्यामुळे निश्चितच करंट जो आहे तो डिस्टॉर्टेड होऊन जातो, म्हणजे त्याच्यामध्ये हार्मोनिक्स येतात. आता इलेक्ट्रॉनिक बॅलेस्ट हे हल्ली लावतात आणि इलेक्ट्रॉनिक बॅलेस्टमध्ये नॉन लिनियर डिव्हाइसेस असतात आणि त्यामुळे तो जो पॅटर्न बनतो त्यामध्ये सुद्धा हार्मोनिक्स हे नॉन लिनियर डिव्हाइसेसमुळे येत असतात. तिसरा तिसरा जो हार्मोनिकचा सोर्सेस आहे तो येतो व्होल्टेज स्टॅटिक VR कॉम्पेन्सेटर्स. आणि हे स्टॅटिक VR कॉम्पेन्सेटर्स जे आहेत हे पॉवर सिस्टीममध्ये फार त्याचा इम्पॉर्टन्स आहे आणि ते आपण त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हार्मोनिक्स हे जनरेट होऊ शकतात. जनरली हे स्टॅटिक VR कॉम्पेन्सेटर्स आहेत हे रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल करण्यासाठी वापरतात. आपल्याकडे जी रिॲक्टिव्ह पॉवर आहे मग त्याप्रमाणे इनपुटमध्ये जो इनपुट सप्लाय असतो तो जेव्हा फ्लक्च्युएट होतो त्यामुळे त्यामध्ये पॉवर ॲब्झॉर्ब करणं किंवा पॉवर सप्लाय करणं हे काम VR करत असतं. महत्त्वाचं व्होल्टेज रेग्युलेशन हे त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन आणि इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणं हे त्याचं मेन उद्दिष्ट असतं. आणि यामध्ये रिॲक्टिव्ह पॉवर जी आहे ही रिॲक्टिव्ह पॉवर मॅनेज केली जाते, कॉम्पेन्सेट केली जाते. स्टॅबिलिटी हा एक त्याचा उद्देश असतो की ज्यावेळेला व्होल्टेज डॅम्पिंग येते, ज्यावेळेला अचानक सडनली लोड अनबॅलन्स होतो त्यावेळेला स्टॅबिलिटी देणं हे व्होल्टेज कॉम्पेन्सेटरचं एक महत्त्वाचं काम आहे. आता रिन्युएबल एनर्जी आपल्याकडे असते. रिन्युएबल एनर्जीमध्ये बरेच सोर्सेस असतात आणि त्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये सुद्धा रिॲक्टिव्ह पॉवर सपोर्ट हा द्यावा लागतो. मग या ठिकाणी हा काउंटरॅक्ट करत असतो जो SVC किंवा
व्होल्टेज कॉम्पेन्सेटर आहे, स्टॅटिक व्होल्टेज कॉम्पेन्सेटर. आता स्टॅटिक म्हटलं त्याच्यामध्ये स्टॅटिक डिव्हाइसेस येतात. यामध्ये जर बघितलं आपण तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर यांचा ऑन टाइम आहे, ऑन टाइम कंट्रोल केलेला असतो SCRने. आणि हे जे शंट कॅपॅसिटर आणि इंडक्टर्स असतात याचा ऑन टाइम जेव्हा जेव्हा आपण कंट्रोल करत असतो, मॅनेज करत असतो, त्यावेळेला निश्चितच जे हार्मोनिक्स आहेत ते जनरेट होतात. यामध्ये जर स्टॅटिक VR कॉम्पेन्सेटरमध्ये बघितलं म्हणजे स्टॅटिक डिव्हाइसेस SCR मेनली लावलेले असतात. आणि यामध्ये यामध्ये 3 प्रकारामध्ये हे डिव्हाइसेस असतात. एक असतो TCR, त्यामध्ये असतो थॅरिस्टर कंट्रोल रिॲक्टर्स, जे रिॲक्टिव्ह एलिमेंटच्या बरोबर असतात. आणि दुसरे असतात थॅरिस्टर स्विच कॅपॅसिटर्स. तर हे जे असतात हे कॅपॅसिटर त्याच्या बरोबर सिरीजमध्ये असतो. TCR जे आहेत थॅरिस्टर कंट्रोल रिॲक्टर्स, त्यामध्ये फक्त तुम्हाला इंडक्टर दिसेल सिरीजमध्ये, आणि थॅरिस्टर स्विच कॅपॅसिटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला थॅरिस्टरच्या बरोबर सिरीजमध्ये कॅपॅसिटर सुद्धा लावलेले असतात. त्याचप्रमाणे फिल्टर सुद्धा अनेक असतात, म्हणजे LC फिल्टर, RLC फिल्टर हे सुद्धा लावलेले आहेत. आणि त्याचा मेन उद्देश हाच असतो की हे सगळं व्होल्टेज आहे हे रेग्युलेट करणं, बॅलन्स ठेवणं. आणि हा जो आणि यामुळे काय होतं, हा बॅलन्स ठेवताना ते निश्चितच त्यामध्ये रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती मॅनेज केली जाते. आणि ही रिॲक्टिव्ह पॉवर मॅनेज करताना बऱ्याच वेळा हार्मोनिक्स आपण आपण अजून एक हा सोर्स बघतोय जो आहे सेंटर टॅप फुल रेक्टिफायर. सेंटर टॅप फुल रेक्टिफायर हा बॅटरी चार्जर म्हणून पण वापरता येईल, किंवा DC मोटरचा स्पीड हा कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला वापरता येईल. याचं बेसिक इक्वेशन जे आहे ते आपण इथे दिलेलं आहे. स्पीड इज इक्वल टू बॅक EMF डिवायडेड बाय K फाय. याच्यामध्ये जो K आहे तो आहे ZP डिवाइड बाय 60A. आता हे प्रत्येक पॅरामीटर्स जर बघायचं झालं, VA आर्मेचर व्होल्टेज, IA आर्मेचर करंट, RA आर्मेचर रेजिस्टन्स, फाय म्हणजे म्युच्युअल एअर गॅप फ्लक्स पर पोल, आणि त्याच्यानंतर K जो कॉन्स्टंट आहे त्यामध्ये झेड म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर्स, नंबर ऑफ ॲक्टिव्ह कंडक्टर्स, P म्हणजे नंबर ऑफ पोल, त्या पोलच्या खाली येणारे पोल पेअर्स, त्यानंतर A म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ, कशा प्रकारची वाइंडिंग केलेली आहे, लॅप वाइंडिंग आहे की वेव्ह वाइंडिंग आहे त्यावर. आणि अशा प्रकारे हे जे इक्वेशन बनतं त्यामधला VA जो आहे तो VA सेंटर टॅप फुल कंट्रोल रेक्टिफायर आहे, ते SCR वापरलेले आहेत. आणि त्यामुळे याचं इक्वेशन जे येतं 2Vm/π cos अल्फा. अल्फा जो आहे हे अल्फा हा फायरिंग अँगल आहे, आणि फायरिंग अँगल जेवढा कमी असेल तेवढं तुम्हाला ॲव्हरेज व्होल्टेज हे जास्त मिळेल. आपल्या जे वेवफॉर्म स्क्रीनवर दिसत आहेत त्या आहेत सिंगल फेस कंट्रोल रेक्टिफायर AC करंट वेवफॉर्म्स. आणि या वेवफॉर्मचं आपल्याला फोरियर सिरीज पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्याआधी आपण ही सिरीज जी वेवफॉर्म आहे ती समजून घ्यायला पाहिजे. ही वेवफॉर्म जी आहे ती हाफ वेव सिमेट्रिक वेवफॉर्म आहे, म्हणजे f(t) प्लस ऑर मायनस t/2 इज इक्वल टू मायनस f(t). हे जर असेल तर आपल्याला ती हाफ वेव सिमेट्रिक वेवफॉर्म मिळते. आणि जनरली आपण बघितलं की पॉवर सिस्टीममध्ये किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला हाफ वेव सिमेट्रिक वेवफॉर्म मिळतात. आणि शिवाय त्यामध्ये अजून एक गोष्ट असते की तिथे इवन हार्मोनिक्स त्यामध्ये मिळत नाहीत. आता ही जी हाफ वेव सिमेट्रिक वेवफॉर्म आहे त्यामुळे त्यामध्ये आपल्याला निश्चितच आपण जर कॅल्क्युलेट जरी केलं तरी सुद्धा फोरियर सिरीज कोएफिशियंट जे आहे त्यामधला A0 जो आहे हा टर्म 0 मिळणार. आता आपल्याला AH आणि BH टर्म हे आपल्याला काढायचे आहेत, आणि त्यामध्ये AH आणि BH टर्म मध्ये आपल्याला लक्षात येईल की ऑड हार्मोनिक्स फक्त मिळतील, इवन हार्मोनिक्स 0 होऊन जातील. आणि त्या ऑड हार्मोनिक्समध्ये आपण हार्मोनिक 6n+1, 6n-3, 6n-1, 6n-3 अशा प्रकारच्या ज्या हे आहेत टर्म्स आहेत ज्या हार्मोनिक्स आहेत ते बघता येईल. जसं आपल्याला 1, 7, 13, 19 या साठी काय मिळतंय, किंवा 5, 11, 17 यासाठी काय मिळतंय. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की कशा प्रकारे ऑड हार्मोनिक्समध्ये सुद्धा वेगवेगळे आपल्याला आन्सर्स हे म्हणजे टर्म जे आहेत AH आणि BH हे आपल्याला मिळतील. पण निश्चितच इवन हार्मोनिक्स जे आहेत हे त्यामध्ये 0 होतील.